श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार। या एकादशी महात्म्य या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की या सत्रामध्ये आपल्याला एकादशीचं महात्म्य श्रवण करायला मिळणार आहे, तेव्हा ते महात्म्य अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत पोचावं, अधिकाधिक युवकांपर्यंत पोचावं, याकरता आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि त्याचबरोबर या आपल्या चॅनलला खरं तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण हे माध्यम असं आहे की तुम्ही जेवढं लाईक कराल, शेअर कराल, तेवढं अधिकाधिक लोकांपर्यंत या कथा पोहोचतील, याचं जे महत्त्व आहे ते पोहोचेल. तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि आजच्या एकादशी महात्म्याच्या सदराला सुरुवात करतो. आज अश्विन शुक्ल एकादशी म्हणजेच पाशांकुशा एकादशी. भगवंतांना प्रश्न विचारला कुणी? धर्मराजाने. आणि या सगळ्याचे उल्लेख कुठे आहेत मंडळी? तर ते ब्रह्मांड पुराणामध्ये. या ब्रह्मांड पुराणामध्ये भगवंतांना धर्मराजानं प्रश्न विचारलाय की भगवंता, मला तुम्ही एकादशीचं महात्म्य सांगा. आणि त्याच्या उत्तरादाखल भगवंतांनी जी उत्तरं दिली आहेत ती म्हणजे ह्या सगळ्या एकादशीचं महात्म्याचं सार आहे. धर्मराजानं भगवंतांना प्रश्न विचारला, म्हणाले, भगवंता मधुसूदना, मला अश्विन शुक्ल एकादशी या एकादशीचं महात्म्य सांगा. ही एकादशी कुठल्या नावानं प्रसिद्ध आहे ते सांगा. तिच्या व्रताचा विधी काय, ते आचरण कसं करायचं हे सर्व सांगा. यावर भगवंत म्हणतात, धर्मा, तुझ्या ठाई अनेक सद्गुण एकत्र आहेत, त्याच्यामुळे तुला हे असं जाणून घेण्याची बुद्धी झाली. आणि म्हणून तुझी जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मी तुला या अश्विन शुक्ल एकादशीचं महात्म्य सांगतो. याला पाशांकुशा एकादशी असं म्हणतात. ह्या नावाने ती प्रसिद्ध आहे. आणि त्याचबरोबर ती काय करणारी आहे? तर ती मोक्ष देणारी आहे, सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे. भोग, ऐश्वर्य, मोक्ष, स्वर्ग यापैकी आपण ज्याची इच्छा, जी मनोकामना धरतो ती पूर्ण करणारी आहे. आपल्या समस्त इच्छा पूर्ण करणारी जी एकादशी आहे ती ही पाशांकुशा एकादशी. या एकादशीला अत्यंत शुद्ध होऊन व्रताचरण करावं, भगवान पद्मनाभांची पूजा करावी, त्या भगवंतांचा महिमा आहे तो गावा. आपल्या स्वतःच्या इंद्रियांना ताबूत ठेवून तपश्चर्या केल्यानं जे फल मिळत नाही त्याच्यापेक्षाही अधिक पुण्यफल केवळ भगवंतांच्या गरुडध्वजाला नमन केल्यानं मिळतं, असं भगवंत सांगतात. आणि त्याचप्रमाणे एखाद्यानं अज्ञानामध्ये शेकडो पाप जरी केली असतील आणि त्यानंतर त्या केलेल्या कर्मांचा पश्चाताप त्याला झाला आणि त्यानं भगवंतांना एकदा जरी त्या श्रीहरींना तपश्चर्यापूर्वक नमस्कार केला तरी त्याची असंख्य पाप दूर होतात. त्याला कधीही नरक बघावा लागत नाही, असं भगवंत सांगतात. पृथ्वीवरती जेवढी म्हणून पुण्यक्षेत्र आहे, जेवढी म्हणून तीर्थक्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी आपण स्नान करतो आणि त्या स्नानानं आपण पवित्र होतो, अशा नद्या आहेत, त्या सगळ्यांचं पुण्य एकत्रित करून सुद्धा ते भगवंतांच्या नामाचा उच्चार केल्यानं जेवढं पुण्य प्राप्त होतं त्याच्यापेक्षा कमीच आहे, असं भगवंत सांगतात. भगवंत शारंग नावाचं धनुष्य धारण करून आहे.
ते धनुष्य धारण करण्यामागची प्रेरणा अशी आहे की अधमांना शासन व्हावं म्हणून ते धारण केलंय. तेव्हा असे जे अधम आहेत ते सर्वजण नारायणा शरण जातात आणि जे एकदा नारायणाला शरण जातात त्यांना कधीही पुन्हा यमलोकाला जावं लागत नाही. म्हणून हरीला अत्यंत प्रिय असणारी ही जी एकादशी आहे त्या एकादशीचं व्रताचरण करावं, म्हणजे कितीही भयंकर पातक आपल्या हातून नकळत घडलं असेल तरी त्याचं सुद्धा क्षालन ह्या एकादशीच्या पालनानं होतं. परंतु भगवंत इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करतात की धर्मराजा नीट लक्ष देऊ नये. ते म्हणजे जे वैष्णव असून शिवांची निंदा करतात आणि जे शैव असून वैष्णवांची निंदा करतात त्यांना मात्र या पातकापासून कधीही मुक्ती मिळत नाही. त्यांना मात्र नरकातच खितपत पडावं लागतं. तेव्हा कुठल्याही देवतेची निंदा करू नये हे सांगण्यामागचा हा भगवंतांचा उद्देश आहे. हरीला अत्यंत आवडणारी म्हणून हरिदिनी असं म्हणतात हिला. तो दिवस म्हणजे एकादशीचा. या एकादशीचं महात्म्य सुद्धा अगाध आहे. हजारो अश्वमेध शेकडो राजसूय यज्ञ करून जे पुण्य लाभतं तेच पुण्य या एकादशीच्या उपवासानं लाभतं असं सांगतात भगवंत. किंबहुना त्या अश्वमेध आणि यज्ञाच्या पुण्याच्या 16व्या अंशा इतकं पुण्य सुद्धा लाभत नाही जेवढं पुण्य एकादशीनं लाभतं. तेव्हा पापांचं निर्मूलन करणारी हिच्या व्रतासारखं दुसरं कुठलंही व्रत नाही असं भगवंत सांगतात. त्याचबरोबर भगवंत म्हणतात एखाद्यानं ढोंग म्हणून जरी एकादशीचं व्रताचरण केलं तरी सुद्धा त्याला तेवढंच पुण्य प्राप्त होतं आणि त्याला सुद्धा यमलोकाचं दर्शन होत नाही. तो माझ्या वैकुंठ लोकामध्येच येतो. आता धर्मराजा ही जी पाषाणकुशा एकादशी आहे तिचा प्रभाव काय आहे हे सांगतो. म्हणून भगवंत सांगतात की स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, ऐश्वर असं देणारी ही एकादशी, इष्ट मनोकामना पूर्ण करणारी, धनधान्याची समृद्धी करणारी आणि उत्तम पत्नी मिळवून देणारी ही एकादशी. गंगा, पुष्कर आदी तीर्थामध्ये स्नान केल्यानं जेवढं पुण्य मिळतं त्याच्यापेक्षा अधिक पुण्य या एकादशीच्या व्रताचरणानं मिळतं. पाषाणकुशा एकादशीचं जे व्रत आहे ते करणाऱ्यांना भक्तांना सिद्धी प्राप्त होतात आणि त्याचबरोबर त्यांची 3 कुळे पावन होतात. ह्या व्रताच्या पुण्याईनं काय काय होतं तर मातेच्या कुलामध्ये मधील 10 पुरुष, पित्याच्या कुलामधली 10 पुरुष आणि पत्नीच्या कुळामधले सुद्धा 10 पुरुष अशा 30 पुरुषांचा उद्धार या एकादशीच्या उपवासानं होतं. पीतांबर धारण केलेले, गळ्यामध्ये पुष्पमाला घातलेले, अत्यंत तेजस्वी असे गरुडावरती आरूढ होऊन ते भगवंतांच्या विष्णू लोकाला जातात. जो कोणी बाल, वृद्ध, तरुण या दिवशी उपोषण करतो, उपवास करतो त्याला अत्यंत मोठं फल प्राप्त होतं आणि भगवंतांची नितांत कृपा त्याच्यावरती सदैव राहते. धर्मा मनुष्याच्या जीवनामध्ये धर्माचरण आणि पुण्यकर्म यांना अत्यंत महत्त्व आहे. म्हणून एखाद्याकडे द्रव्य सामर्थ्य नसेल, भगवंत काय म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. त्याच्याकडे द्रव्य सामर्थ्य नाही तर त्यानं काय करावं, केवळ शुचिरभूत व्हावं, स्नान आदी कर्म करावी आणि आपलं आयुष्य सार्थकी लावावं. म्हणजे एवढ्यानं सुद्धा भगवंत प्रसन्न होतात. त्याचबरोबर भगवंत म्हणतात ज्यांचं आर्थिक सामर्थ्य जास्त आहे त्यांनी काय करावं, तलाव, उद्यान, देवालय ह्यांची निर्मिती करावी. शक्य असेल तर अन्नछत्र चालवावे आणि त्याचबरोबर धैर्यवान, धर्मावरती ज्यांची निष्ठा आहे अशा लोकांना
सतत वंदन करावं, त्यांचं पूजन करावं. हे केल्यामुळे यांना आयुष्य, उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि उत्तम कुळ प्राप्त होतं. ज्या लोकांना श्वासोच्छ्वास करून केवळ जिवंत राहायचंय ते म्हणाले या अशा व्रताचरणांकडे पाठ फिरवतात, परंतु त्यांचं जीवन म्हणजे भगवंत म्हणतात केवळ जो लोहाराचा भात आहे त्याच्याप्रमाणे व्यर्थ ठरतं. आयुष्यामध्ये कोणतंही सार्थक होत नाही त्यांच्या. तेव्हा धर्मा, मी तुला या व्रताविषयी अधिक काय सांगू. धर्म करणारे स्वर्गाला जातात आणि अधर्म करणारे अधोगतीला जातात. अर्थात आपला उत्कर्ष किंवा अपकर्ष हा केवळ आपल्याच हातामध्ये असतो. धर्म तू विचारलंस म्हणून मी तुला या पाशांकुशा एकादशीचं जे सूत्र आहे ते नीट समजावून सांगितलं. तेव्हा मी तुला तुझ्या सांगण्याप्रमाणे उत्तरं दिली आहे. तुला अजून काही विचारायचं असेल तर ते विचार, असं सांगून भगवंतांनी धर्मराजाला ह्या एकादशीचं महात्म्य सांगितलं. हे एकादशीचं महात्म्य ब्रह्मांड पुराणामध्ये आलंय. मी आपल्या सगळ्यांना अत्यंत नम्र विनंती करतो की अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत, अधिकाधिक युवकांपर्यंत, अधिकाधिक युवतींपर्यंत या एकादशीचं महात्म्य पोचावं. ह्याच्याकरता या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुराणातल्या विविध कथा या अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत पोहोचतील. केवळ हाच हेतू मनामध्ये ठेवून या सगळ्याची निर्मिती केली आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि पुढच्या एकादशीच्या भागामध्ये आपण सगळेजण भेटूच. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.